पोळीपासून चमचमीत असा नाश्ता बनवणार आहोत. पोळीचा उपमा बनवणार आहोत. त्यासाठी घेतलेलं साहित्य: एक कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, शेंगदाण्याचे कूट घेतलेला आहे, काळं तिखट, मीठ, हळद, जिरे, मोहरी आणि हे मिक्सरमध्ये तुकडे फिरवून घेतलेले आहेत. शेळ्या पोळीचे तुकडे हे मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत. आता आपण बनवायला घेऊया. आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात आता तेल टाकूया. फोडणीसाठी तेल टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे तर आपण पहिल्यांदा मोहरी टाकून घेणार आहोत. नंतर जिरे टाकणार आहोत. कांदा भाजण्यासाठी टाकणार आहोत. कांदा भाजून घेणे एकदम चांगला. आहे त्यात आपण अर्धा चमचा हळद टाकणे, नंतर 1 चमचा मीठ टाकणे आणि 1 चमचा काळं तिखट. असं मिक्स करून घेणे पुढं आणि नंतर बारीक केलेली पोळी त्यात टाकणे. असं पूर्ण मिक्स करून घेणे. आता शेंगदाण्याचं कूट टाकणे. अशा प्रकारे उपमा बनवणे. आता 5 मिनिटांसाठी असं वाफवून घेणे. 5 मिनिटांसाठी असं झाकून ठेवणे. त्या प्रकारे उकडला जातो. पाहू शकता याला एवढा मस्त कलर आलेला आहे. आपला उपमा तयार झालेला आहे. तर शिळ्या पोळीपासून बनवलेला उपमा आहे. झटपट बनणारा व 10 मिनिटात नाश्त्यासाठी आपल्याला बनवता येणारा डिश आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. पाहू शकता आपण झटपट बनणारा शिळ्या पोळीपासूनचा हा नाश्ता तयार झालेला आहे. उपमा तरी अगदी चविष्ट आणि झटपट बनणारा हा पदार्थ आहे. तरी आपण नाश्त्याला करून पाहू शकता. तर सबस्क्राईब व लाईक करा.